नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. स्वामी कृपा सुरेखा या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज माझ्या मनात एक प्रश्न आला जो मी स्वतःच्या आयुष्यात अनुभवला आहे. तोच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तुमच्या आयुष्यात कधी असं घडलंय का? तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आजारपणात रात्रभर तिच्या उशाशी काळजीने तिच्याजवळ थांबलात. तिच्या अडचणीच्या काळात तिने मदत न मागता तिला निसंकोचपणे मदत केली. संकटात तिच्यासोबत उभे राहिलात. तुमचा वेळ दिला तिच्या उपचारासाठी किंवा तिला पैशाची गरज होती म्हणून मदत केली. ती दुःखी होती, अडचणीत होती तेव्हा तिच्या भावना जपल्या, तिला भावनिक आधार दिला. पण जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली तेव्हा ती व्यक्ती तुमच्या मदतीला आली का? ती तुमच्या संकटात उभी राहिली का? की ती तुम्हाला म्हणाली, मी तुला कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाही? त्या क्षणी तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल, अरे, मी इतकी चांगली वागले, मी इतका चांगला वागलो, तरी माझ्यासोबत असं का झालं? नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजचा विषय कोणावर टीका करण्यासाठी किंवा लोक कसे वाईट आहेत हे सांगण्यासाठी अजिबात नाही. आज आपण समजून घेणार आहोत, खूप चांगलं असणं आणि स्वतःचं व्यक्तिमत्व विसरून जगणं यातला फरक काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर अजून कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करा. दयाळूपणा, प्रेमळपणा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा गुण आहे, पण स्वतःचं वैयक्तिक नुकसान करून दुसऱ्यांना आनंदी ठेवणं हा गुण नाही. ही आपल्याला जडलेली सवय आहे आणि अनेकदा ही सवय लोकांना तुमचा फायदा घ्यायला शिकवते. मित्रमैत्रिणींनो, आज आपण अशा 4 सवयी बघणार आहोत ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल होतात आणि या सवयींमुळे आपल्याला कसं सफर व्हावं लागतं आणि त्याच्यातून कसा मार्ग काढायचा हेच सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर व्हिडिओ अगदी मनापासून ऐका आणि बघा. सवय क्रमांक 1. तुम्ही लोकांना जे शिकवता तेच लोक तुमच्याशी वागतात. खरं तर हे वाक्य ऐकायला कठीण आहे, पण थोडा विचार करा. जर प्रत्येक वेळी कोणीही फोन केला, काही मदत मागितली तर तुम्ही काय करता? आपण हातातलं काम सोडून त्या व्यक्तीमागे धावत त्या व्यक्तीसाठी मदतीला हजर होतो. तुमच्याविषयी चुकीचं बोललं तरी तुम्ही गप्प बसता. अशा वागण्यामुळे समोरचा तुम्हाला गृहीत धरायला लागतो. त्याला माहित असतं काहीही झालं तरी ही व्यक्ती नाही म्हणणार नाही आणि आपण कसंही वागलो तरीही आपल्याकडे पुन्हा परत येईल. मानसशास्त्र सांगतं, लोक अनेकदा आपल्याला आपल्या वागणुकीवरून ओळखतात. जर आपण आपल्या वागण्याच्या मर्यादा ठरवल्या नाही तर दुसरा माणूस त्या ओलांडणारच आहे. याचा अर्थ लोक वाईट आहेत का? तर नाही, पण त्यांना जिथपर्यंत परवानगी मिळते तिथपर्यंत ते जातात. चांगुलपणा कधीच सोडायचा नसतो, पण स्वतःच्या मर्यादा जपायच्या असतात. सवय क्रमांक 2. प्रत्येकाला मदत करणं म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी घेणं नाही. लहानपणापासून आपल्या कुटुंबात, समाजात आपल्याला नेहमी एक गोष्ट शिकवली जाते, दुसऱ्यांना मदत करा, इतरांसाठी जगा. हे वाक्य खरंच खूप सुंदर आहे, विचार पण चांगला आहे, पण यामुळे बऱ्याच वेळेला चुकीचा अर्थ घेतला जातो, गृहीत धरलं जातं आणि जो दुसऱ्यासाठी जगतो त्याला आयुष्यभर स्वतःसाठी वेळच मिळत नाही. जेव्हा त्याला हे लक्षात येतं तेव्हा वय आणि वेळ दोन्ही गोष्टी हातातून निघून गेलेल्या असतात. लोकांना मदत करा पण स्वतःला संपवून नाही, कारण रिकाम्या भांड्यातून कोणालाही पाणी देता येणार नाही. शारीरिक दृष्ट्या कमजोर असाल, मानसिक दृष्ट्या थकलेले असाल, आर्थिक दृष्ट्या अडचणीत असाल, तरीही जर प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर आजच थांबा. तुमच्या स्वतःच्या आयुष्यातला किमती वेळ निघून जाईल
तेव्हा दुसऱ्याला देण्यासाठी तुमच्याकडे काहीच राहणार नाही. सवय क्रमांक 3, नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही. समाजात असे कितीतरी लोक आहेत की त्यांना नाही म्हणता येत नाही. जे लोक फक्त हो म्हणत राहतात. का? तर लोक काय म्हणतील, माझ्याशी नीट वागतील की नाही, या भीतीपोटी प्रत्येक गोष्टीला होकार देत राहतात. मग आपली स्वतःची इच्छा आहे का, मला शक्य आहे का, हे काहीही बघत नाही. मन तयार आहे का याचा पण विचार करत नाही. आपली शारीरिक, मानसिक, आर्थिक ताकद, कुवत काहीही बघत नाही. तरीही नाही म्हणायची हिंमत होत नाही. माझा पण स्वभाव पूर्वी असाच होता. समोरच्याची जबाबदारी मी स्वतःच्या अंगावर ओढून घेत असे. कुठलंही काम दिलं की मी कधीच नाही म्हणून नसे आणि त्यामुळे स्वतःची प्रचंड दमछाक करून घेत असे. त्यात मग गडबड, धावपळ, मानसिक ताण, ट्रिगर, वेळेचं नियोजन बिघडणं, सतत स्ट्रेसमध्ये असणं, त्यामुळे ओव्हरथिंक करणं, स्वतःला दोष देणं, या सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर होऊ लागल्या होत्या. पण आता लक्षात आलं, आपण नाही म्हणालो तरी पण जग आपलं सुरळीत चालणार आहे. कारण हो म्हणत राहिलो तर आपण स्वतःला थोडं थोडं हरवत जातो. नम्रपणे नाही म्हणायला शिका. म्हणजे स्वतःला मर्यादा आखणं आहे, स्वतःचा आदर आहे असं मला वाटतं. सवय क्रमांक 4, चांगुलपणा आणि भाबडेपणा यात खूप मोठा फरक आहे. एक चांगल्या स्वभावाची, सवयीची व्यक्ती समोरच्याची मनापासून काळजी घेते. पण बाबड्या मनाची व्यक्ती समोरच्याच्या योग्यतेची आहे की नाही हे न बघता स्वतःला किमती वेळ, भावनिक आधार देऊन स्वतःचं नुकसान होत असतानाही दुसऱ्याला मदत करत राहते. आपला चांगुलपणा म्हणजे प्रेम, करुणा, दुसऱ्याचा आदर, पण स्वतःचं नुकसान करून प्रत्येकाला खुश ठेवणं हा चांगुलपणा नाही, तो अन्याय आहे. आपल्या शरीराला आणि मनाला दिलेल्या त्या वेदना आहेत. जेव्हा हे लक्षात येतं की आपल्या वैयक्तिक सवयींमुळे आपण किती नुकसान करून घेतले आहे, तेव्हा हा धक्का खूप मोठा असतो आणि या धक्क्यातून सावरायला पुन्हा नव्याने उभं राहावं लागतं, हिंमत आणावी लागते. यामुळे बऱ्याच वेळेला आपलं कुटुंब देखील होरपळलं जातं. मित्रमैत्रिणींनो, आज आपण 4 गोष्टी समजून घेतल्या आणि कदाचित यापैकी एखादी जरी गोष्ट तुमच्या आयुष्याशी जुळली असेल आणि प्रश्न अजूनही तसाच आहे, तर मग लोक बदलतील की आपण बदलायला हवं, याचं उत्तर पुढच्या भागात. कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत, लोक चांगल्या माणसांचाच का फायदा घेतात